आम्हाला नॉन व्हेजिटेरियन अजिबात नाही चालत. पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची, म्हणून आम्ही त्यांना क्लिअरली सांगितलं होतं की आम्हाला व्हेजिटेरियनच पाहिजे, त्यामुळे 100% व्हेजिटेरियन आहे. दुसरं आम्हाला सांगताना सांगितलं होतं की तुम्हाला फक्त 4 जोडी कपडे आणायचे आहेत मुलाचे, बाकी सगळं टोटली तुम्हाला इथून मिळणार. या 2 गोष्टी चुकीच्या झाल्या. भावना मॅडमने सांगितल्या. हे तुम्हाला DCG वाल्यांनी सांगितलं. भावना मॅडम त्यावेळेला इथे होत्या बाजूला. पहिल्यांदा इथे भावना मॅडम म्हणून होत्या. हां, शी इज फ्रॉम DCG ओनली, शी इज नॉट अ स्कूल मेंबर. पण त्यांनी आमच्याकडनं पैसे घेताना स्कूल म्हणून घेतले होते. ओके. हां, दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आम्ही मुलाला इथे ॲडमिशनला आणलं, राहण्यासाठी हॉस्टेलवर आणलं, त्यावेळेला इथे कुठलीही सोय नव्हती. म्हणजे अक्षरशः फॅनसुद्धा नव्हता, लाईटसुद्धा नव्हती. तुम्ही व्हिजिटच्या वेळेस पाहिलं होतं का नाही? व्हिजिटच्या वेळेला पाहिलं होतं, पण ह्यांच्या 3 वेळा ह्यांनी तिकीट कॅन्सल केलं. समोरून ह्यांना बोलवून घेतलं होतं. जर का तुमची संपूर्ण तयारी नाही, तुम्ही जर का रिन्युवेशन करताय, तर मुलांना बोलवण्याची गरजच नाही. पहिली गोष्ट तर ही, बरोबर आहे. बरं, त्यातूनही तुम्ही न सिक्युरिटी ठेवलेली, तिथे मुलं मस्ती करत आहेत, फॅनशी खेळत आहेत, चालू फॅनशी खेळत आहेत, तिथे कोणी सिक्युरिटी नाही, ग्रिल त्या रेलिंगवर बसतात, अशा रेलिंगवर बसतात. उद्या उठून जर का त्यांचं काय झालं असतं तर त्याची जबाबदारी कोणाची होती? ही चौथी गोष्ट. त्यामुळे जीत होणं. त्यामुळे कसं आहे की आम्ही त्याला घेऊन गेलेलो. इथे तो 2 दिवस जेवला पण नव्हता, कारण की नॉनव्हेज होतं. त्यामुळे तो 2 दिवस जेवला नव्हता. त्याला बाथरूममध्ये म्हणजे बाथरूममध्ये ॲक्च्युली यांच्या घरी कसं आहे, 1 दिवा चालू असतो कंटिन्यू. त्याने सिक्युरिटीवाल्याला पण सांगितलं होतं, जो कोणी केअरटेकर होता, तर तो केअरटेकरवाले पण त्यांना मुलांना उत्तर देत नव्हतं. असं नाही चालत. जेव्हा तुम्ही संपूर्ण ह्याचे पैसे घेता ना, त्यावेळेला ही संपूर्ण तुमची म्हणजे शाळेची किंवा DCGची कोणाची असू दे, त्यांची जबाबदारी आहे मुलांना सांभाळायची. कारण मुलं एवढी मोठी नाही आहे, 10-12 वर्षाची मुलं म्हणजे मोठी नाही आहे. म्हणून तो इथे राहायला नाही. आता त्याला इथे राहायला त्याने स्वतः आम्हाला सांगितलं होतं की इथे ॲडमिशन घ्या म्हणून. म्हणूनच आम्ही ॲडमिशन 10,000 देऊन भरली होती. इथे नाही आहे. तर आम्हाला त्याचं रिफंड पाहिजे, कारण की अजून शाळा चालू झालेली नाही आहे. त्याने पुस्तकं घेतलेली नाही आहेत, वह्या घेतलेल्या नाही आहेत, ड्रेस घेतलेला नाही आहे, काहीच घेतलेलं नाही आहे. म्हणजे इथून आम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे. मग हे तुम्ही चव्हाण सरांशी बोलला ना मॅम डायरेक्ट? आम्ही सकाळी आलेलो, त्याने आम्हाला खोटं सांगितलं की त्यांची आज वाईफची डिलिव्हरी झाली आहे करून, आणि त्यांनी ना फोन पण नव्हता केलेला, कारण म्हणून आम्हाला खोटं सांगायला लागलं. आम्हाला कसं आहे माहिती आहे, अक्षय तृतीया आहे, मी सेकंड हाफ आले, मॅम फर्स्ट हाफ. नाही, सवाल तो नाहीच आहे. बघा, नाही, सवाल तो नाही, प्रश्न तो नाही. मग तुम्ही स्टुडंट्सला काही कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आता इथे बसलायत, बरोबर आहे. आम्ही मुंबईचे आहोत. मी स्वतः CBIमध्ये काम केलेलं आहे, IBIच्या अंडर मी काम केलेलं आहे. मला माहिती आहे समोरचा माणूस किती खोटं बोलू शकतो आणि किती पाण्यात येतो. मला तुम्ही सांगा, तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन करता, आम्ही इथून फक्त तिथे पोचलो, त्या मॅडमने लगेच आम्हाला बोलवलं, तुम्ही फोन केला नाहीत, काही केलं नाही, आणि तुम्ही डायरेक्ट सांगता की त्यांच्या बायकोची डिलिव्हरी झाली आणि आज त्यांना डिस्चार्ज आहे म्हणून. आणि त्यांच्याकडनं हिने नंबर मागितला, तर ते ह्या मॅडमला विचारतात की इथला नंबर कुठला आहे. नाही, मला एक सांगा पाहिजे ना. नाही, मला एक सांगा मॅडम, तुम्ही जेव्हा फोन करता, 2 मिनिटं पण नाही झाली तुम्हाला फोन करायला, लगेच तुम्ही नंबर विसरता? लगेच तुम्ही नंबर विसरू शकता का, सांगा मला. सरांचा नंबराचा प्रश्नच नाही आहे. त्या मॅडम काय बोलल्या, त्यांच्या बायकोची आज डिलेवरी झालेली आहे, त्यांच्या बायकोची डिलेवरी झाली आहे, तर त्यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. तर मी फोन करून त्यांना विचारते की ते आज येणार आहेत का. हा विषय झाला. तुम्ही 5-10 मिनटं बाहेर बसा. आम्ही म्हणलं ठीक आहे, आम्ही बाहेर बसू. या मॅडम होत्या की त्यावेळेला? झालं नाही होत्या ना, पण तुम्ही तिकडनं आम्ही पोचलो नाही तोपर्यंत लगेच त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलवलं. म्हणजे तुम्ही फोन केला नाही, ही एक गोष्ट नक्की झाली. आणि तुम्ही फोन केलात आणि तुम्ही त्या मॅडमला विचारताय की हा नंबर आहे का, मग तुम्ही कोणाला नक्की फोन केलात? आणि आज जर का तुम्ही इथे बसून खोटं बोलताय, तर मग तुम्ही मुलांवर काय संस्कार देणार? लपवायचं काहीच कारण नाही आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही नाही, हा नंबर तर बोलू दे. नाही, आम्हाला बघा मॅडम, आता मी तुम्हाला फोन केला आहे, ठीक आहे, मी तुम्हाला फोन केला, हिने मला विचारलं की तुमचा नंबर काय आहे, तर मी काय करणार?
तुम्ही नंबर देणार माझा, सिम्पल. जो डायल केलेला नंबर आहे तो मी देणार. मी ह्यांना विचारणार का की हा नंबर आहे का हा नंबर आहे? मॅम हे दोन्ही नंबर त्यांचेच आहेत. मी काय विचारलं तुम्हाला? हा नंबर आहे का हा नंबर? मी त्यांना विचारणार की मी डायल केलेला नंबर हिला देणार? हा, मी डायल केलेलं आहे. बरोबर आहे. ह्याचा अर्थ मी तुम्हाला डायल नाही केलाय तेव्हा मी हे विचारते. म्हणजे मी तुम्हाला फोन नाही केलाय तेव्हाच मी हे विचारते ना, नाही तर मी तर तिला डायरेक्ट डायल नंबर देणार. हो. लक्षात आलं का मला काय म्हणायचं ते? म्हणजे तुम्ही इथे बसून जर का तुम्ही खोटं बोलू शकता तर तुम्ही मुलांना काय संस्कार देणार? मला एवढंच फक्त विचारायचं आहे. मुलांना असं तुम्ही सांगणार का की लोकांचे पैसे घ्या आणि मग तुम्ही काय खोटं बोलायचं ते बोला? नाही होत ना. बरं ते पण जाऊ देत, ते खोटं बोलले ते आम्हाला ताबडतोब माहिती पडतं कारण की मी ह्या नंबरवर सरांना फोन केला होता. तो सरांचाच नंबर. हां बरोबर आहे, सरांना फोन केला होता. आता खरोखर जर का त्या व्यक्तीच्या बायकोची डिलिव्हरी झालेली असेल किंवा डिस्चार्ज मिळणार असेल तर तो माणूस काय म्हणेल की मॅडम आज मला वेळ नाही, आज माझ्या बायकोला डिस्चार्ज देणार आहेत, असं असं प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे ना? त्या माणसाने मला काय सांगितलं माहिती आहे की मॅडम मला आज सुट्टी आहे, मी सुट्टी घेतलेली आहे आणि मी रविवारशिवाय भेटणार नाही, रविवारी तुम्ही या. तर मी त्यांना काय म्हटलं की सर मला रविवारी यायला वेळ नसतो कारण की मी रिअल इस्टेटमध्ये आहे कामाला. तर रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला माहिती आहे शनिवार रविवार सुट्टी नसते. बरोबर, कंपल्सरी आम्हाला झालं. तुम्हाला आधी मला तेच बोलत होते की तुम्ही या रविवारीच या म्हणून. मी म्हटलं सर तुम्हाला मी काय सांगितलं लक्षात आलं का की मला रविवारी सुट्टी नसते? तर मग मला म्हणाले ठीक आहे तुम्ही मला फोन करून सोमवार मंगळवार बुधवार कधी पण या म्हणून. आम्ही मुंबईवर नाही येतो म्हणजे आम्हाला काय पैसे लागत नाहीत का मॅडम? 3 वेळा ही त्या मुलासाठी ॲडमिशनच्या वेळेला पण 3 वेळा तिला कॅन्सल करायला लावलं. पैसे मिळतात का रिफंड? तुम्हाला तर स्वतःला माहिती असणार. रिफंड एकदा तिकीट बुक केलेलं असेल तर रिफंड अर्धेच मिळतात ना. मग ह्या गोष्टी चुकीच्या आहेत ना. असे पैसे कमवून काय होणार नाही आहे पुढे. कारण की आम्ही मीडियाला जर का सांगितलं ना तर उद्या काय होणार? आणि मी मीडियामध्ये जाणार, मला जर का रिफंड नाही मिळालं ना सरांकडनं. सरांशी बोलून घेणं स्पष्ट. सर बोलायलाच तयार नाही आहेत. पण आता तर तुम्ही त्यांच्याकडून आम्ही त्यांना काय बोललं, बहाणे तिने त्यांना काय फोन सांगितलं केलाय. आम्ही ॲडमिशन केलं होतं तेव्हा ते म्हणून त्यांनी आम्हाला- तुम्हाला सांगितलं नाही तर आम्हाला ते दात पण नाही देते. तुम्हाला लावून दाखवू का फोन? बरं हा विषय आहे ना मॅम, मला माहितच नाही कारण मी आलेच सेकंड हाफ. मला एकच सांगा आता आम्ही काय करायचं? तुम्ही सरांशीच बोलायचं कारण हे बघा मॅम ॲडमिशन त्यांनी केले. त्यांनी नाहीच केले, मग पुढे त्यांना माहिती नाही. भावना मॅडमने केले. भावना मॅडमला बोलून सरांशी बोला. मॅम भावना मॅडम उचलते का मॅडम फोन? सोडून गेलीये का की त्यांनी सगळ्यांना खोटं बोललंय म्हणून ते सोडून गेले. इथे तुम्हाला माहिती आहे रॅगिंग पण झालेलं आहे, माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती ना. कारण मी आता 1.5 महिन्यापूर्वी जॉईन झाली. मग इथे रॅगिंग पण झालेलं कारण आहे. मला याचं कल्पना नाही. आता हे जर का मीडियाला समजलं तर काय होईल? कारण मी मागच्याच महिन्यात जॉईन झाली. नाही मला एक सांगा, जर का ही गोष्ट मीडियापर्यंत गेली की ह्या हॉटेलमध्ये मिलिटरीच्या ह्याच्यामध्ये हे सगळं होतं आहे, हे मिलिटरीचं आहे ना, मिलिटरीचं आहे ना. माझी मावशीचे मिस्टर स्वतः मिलिटरीमध्ये होते. आता ते आत्ताच 4 दिवसापूर्वी एक्सपायर झाले. रिटायर 90 वर्षाचे असताना ते एक्सपायर झाले. ते मिलिटरीमध्ये होते. आत्ता आम्ही तिच्याचकडनं आलो आहे, तिलाच भेटायला आम्ही गेलो होतो कोथरूडला. ती मला स्वतः बोलली जर का मिलिटरीमध्ये हे होत असेल ना तर तुम्ही डायरेक्ट मीडियाला घ्या कारण की मिलिटरीची बदनामी होती याच्यामध्ये. मग तुम्ही ना डायरेक्टली सरांशी बोला कारण यापुढे पण ते आमच्याशी बोलायचं नाही ते बोलायला तयार नाही तर ते तुम्ही बोलायला सांगा, तयार तुम्ही नाही तर सांगा की आम्हाला रिफंड पाहिजे इथं. आम्हाला रिफंड तर लागणार नाही तर मग मी मीडियामध्ये जाणार आणि मीडियामध्ये जाणार ना त्यावेळेला इथलं सगळं बाहेर निघणार. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली सरांशीच बोला कारण मी कोणत्या ठीक आहे. ठीक आहे मी फोन करते आता. करा ना तुम्ही फोन कारण नंबर पण नाही मॅम तुमच्याकडे ऑलरेडी नंबर आहे, इथे पण नंबर आहे, तुम्ही बोला सरांशी. सरळ सरळ कुठे मॅडम माझ्याशी खोटं बोलतात आमच्याशी समोरासमोर. तुम्हाला विचारलं ना त्यांनी सकाळी की हा नंबर आहे का हा नंबर आहे मॅडमचा सरांचा? तसं विचारलं ना? काय आपली इंटेन्शन माहिती नाही विचारलं ना. मग तुम्ही फोन केलात तर म्हणून मी त्यांना लगेच विचारलं ना की तुम्ही तर आता फोन केलात ना. काय करा नाही तुझचे सर दोन्ही नंबर सरांचीच आहे, एखादा नंबर हा पण ते मॅडमला माहिती व्हायला पाहिजे ना. तुम्ही डायल मधून नंबर द्या ना, तुम्हाला विचारता म्हणजे त्यांनी फोनच नाही केला. हॅलो हा बोलिए ना. सर मी जीत खोनाची आजी बोलतेय. कोणाची? जीत खोना. तुमच्या इथे एक मुलगा होता, ॲडमिशन घेतली होती आम्ही. बर. मी तुमच्याशी सकाळी पण बोलले होते. हो हो. हां सर इथे जे काही झालं आहे ना आज बर. तर मला याच्यामध्ये मी आत्ता तुम्हाला काय जास्त बोलत नाही आहे. मी आत्ता जे काय बोलायचं ते मॅडमला बोललेली आहे. बर बर. तर मला रिफंड पाहिजे.
मी तुम्हाला सांगितलं ना मॅडम, सकाळीच बोललो की तुम्ही रविवारी या, मी बोलतो तुमच्याशी. मी रविवारी नाही येऊ शकत, मी सोमवारी किंवा मंगळवारी येऊ शकते किंवा पुढच्या शुक्रवारी येऊ शकते. हा शुक्रवारी या, काय अडचण नाही. पण मला सर त्यावेळेला इथे भेटला पाहिजेत ना तुम्ही. काय म्हणताय? तुम्ही मला इथे त्यावेळेला भेटला पाहिजेत. हो मॅडम, मी तिथंच असतो, मी कुठं जात नाहीये. नाही, आज मला असं समजलं की तुमच्या बायकोची डिलिव्हरी झाली आणि त्याला डिस्चार्ज मिळणार होता म्हणून तुम्ही घरात आहात. हा, खरं आहे हे? मी तुम्हाला सांगितलं की फीस रिफंड होणार नाही आणि तुम्ही परत येऊ नका माझ्याकडे. तुम्हाला जे काय करायचं तुमच्या पद्धतीनं करा. सर रिफंड तुम्हाला करावाच लागेल, नाही तर मी मीडियामध्ये जाणार, कारण की सांगितलं ना तुम्हाला. इथे रॅगिंग झालेलं आहे मॅडम. सर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी काय करते ते करते मी. ठीक आहे चल.